हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर मी सुरुवात आपल्या किचनमधल्या शेगडीपासून केलेली आहे. तर शेगडी स्वच्छ पुसून घ्यायची, शेगडीभोवती रांगोळी वगैरे काढायची, शेगडीला हळद कुंकू लावायचं. कारण शेगडीने घरात अन्न पुरवल्याबद्दल आपण अन्नपूर्णा देवीचे आभार मानायचे. आता नवरात्र सुरू आहे तर आपण अन्नपूर्णा देवीचे आभार मानायचे. तुम्ही हे शेगडीची पूजा रोज करत जा. मी तर रोज करते. आता नवरात्र चालू आहे तर करणारच. कारण शेगडीची पूजा केल्याने घरात धनधान्याची भरभराट होते, आर्थिक स्थिती सुधारते आणि या पूजेमुळे घरात आपल्या शांतताही टिकून राहते. घरातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहते. शेगडीची पूजा केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपण ही रोज शेगडीची पूजा करायची. तुम्हाला तर माहितीच असेल की नवीन घरात प्रवेश करताना सुद्धा गृहप्रवेशाचा हा एक भाग म्हणून शेगडीची पूजा केली जाते. यातून घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि कुटुंबाला समृद्धी मिळते. आणि उंबरठ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन आता रोज नवरात्रात मी करणार आहे. तर तुम्ही पण करा. लेपन केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा बाहेरून आतमध्ये येत नाही आणि आपलं घरसुद्धा खूप प्रसन्न वाटतं. घरातसुद्धा प्रसन्न वातावरण निर्माण होतं. मनालासुद्धा खूप शांती मिळते. आणि तुपाचा दिवा लावून धूप अगरबत्ती ओवाळायची आहे उंबरठ्याची आणि रोजच अशी पूजा करायची आहे उंबरठ्याची. तुम्ही हळदीचं लेपन रोज नाही केलं तरी चालतं, पण पूजा जरूर करा. आणि आता सुरुवात केली आहे देवपूजेला. तर मी सगळे देव पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहेत, पितांबरीने घासून वगैरे. जो आत्ता दिवा लावलेला होता ना, तो मी अखंड दिवा लावणार आहे. आणि आता बघा देवीचं मी मळवट भरते. हे व्हिडिओ मी आधी तुम्हाला दाखवलं नाही, कारण मला नव्हतं माहिती की एवढं छान मळवट माझ्याकडून भरलं जाईल. आणि 2च मिनटात माझ्याकडून ते मळवट भरलं गेलं. बघा किती छान भरलं गेलं आहे. मला अपेक्षासुद्धा नव्हती की एवढं छान. आणि जेव्हा भरलं ना, तेव्हा एवढं सुंदर वाटत होतं ना देवीचा मळवट. आणि तो कुंकवाचा टिळा लावल्यामुळे अजूनच सुंदर दिसत होतं. आणि ते केल्यामुळं असं वाटत होतं की माझी दृष्ट लागते की काय देवीला. पण खूप छान मंगल कलश स्थापन केलेला आहे मी. तो आमच्याकडे घट बसत नाहीत, पण मी मंगल कलशाची स्थापना केली आहे. आणि अखंड दिवासुद्धा लावतो. म्हणजे जे काही आपण नवरात्रात करतो ना, ते सगळं मी करते. फक्त घट घरात बसवत नाही. तो मंदिरात घट असतो आमच्या इथे. आणि बाकी सगळं होतं. घरी पण गोंधळी वगैरे येतात, आरती वगैरे म्हणून जातात देवीचे 9 दिवस. आणि मी 9 दिवसाचा उपवाससुद्धा करते. तर आता तुम्ही बघा किती छान मळवट भरला गेला आहे आणि कुंकवाचा टिळासुद्धा खूप छान लागलेला आहे. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला फक्त मंगल कलश आणि अखंड दिव्याचं दाखवणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून. तर ह्या कलशाला मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. कुंकवाचे 5 बोट, हळदीचे 5 बोट आणि त्यात हळद कुंकू अक्षदा टाकून घेतलेल्या आहेत. फुलं नाही टाकले, कारण आपल्याला 9 दिवस हे कलश हलवायचं नाही आहे. आणि त्यामुळे फूल टाकलं तर ते फूल खराब होईल, म्हणून मी फूल नाही टाकलेलं. फक्त नागवेलीची पाने किंवा तुम्ही आंब्याची पानेसुद्धा ठेवू शकता. आणि त्याच्यावर आता हे मी नारळ ठेवणार आहे, मंगल कलश ठेवणार आहे. तर जसा तुम्हाला सजवता येईल ना, तसा तुम्ही तो सजवा. जसा सजवला आहे त्यातच आपण आपल्यासाठी ते छानच असतं. तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करा. तर मला अशी करण्याची इच्छा होती म्हणून मी हे केलेलं आहे. आणि आता मंगल कलश आपण देवीचंच म्हणून ठेवतो, म्हणून गजरा आणि फूल वगैरे देवीला मी अर्पण केलेलं आहे. आणि जे बाकीचे देवीसुद्धा आहेत ना, महालक्ष्मी, अन्नपूर्णा, त्यांनासुद्धा मी गजरे वगैरे घालून घेते. फूल वगैरे तर मी वाहिलेलंच आहे, पण गजरा वगैरे पण वाहून घेते. आणि बाकीच्या देवांनासुद्धा फुलं वगैरे वाहून घेतली आहेत. तर असं जर का आपल्याला 9 दिवस ही पूजा हलवायची नसते, पण रोज तुम्ही फुलं चेंज करू शकता तुम्हाला आवडत असतील तर. पण फुलं चेंजच करायची, कारण खराब फुलं म्हणजे 3-4 दिवसाची फुलं आपल्याला वापरायची नाही आहेत. तर तुम्ही बघू शकता आता मंगल कलश किती छान दिसत आहे. म्हणजे देवी, साक्षात देवीचं रूपच आलेलं आहे असं वाटत आहे. आणि मी सारखं येता जाता मी तिथेच बघत होते, कारण एवढं छान दिसत होतं ना पूजा केल्यावरती. आणि आता मी
अखंड दिवा लावण्याची तयारी करते. तर पहिल्यांदा चौरंगाखाली मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे, चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावरती अष्टकमळ काढलेला आहे तांदळाने आणि त्याच्यावर ते हळद कुंकवाने मी कमळ काढलेला आहे. म्हणजे तांदळात हळद आणि कुंकू मिक्स करून घेतलेलं आहे आणि अष्टकमल काढून त्याच्यावरती हा अखंड दिवा ठेवलेला आहे मी. प्रत्येकाने अखंड दिवा वेगळा आणि देवाचा दिवा वेगळाच लावायचा आहे. नाहीतर काय काय जण काय करतात, अखंड दिवा एकच लावतात, देवाचा दिवा नाही लावत. तर तसं नाही करायचं. जो तुम्ही देवाचा दिवा रोज लावताना तो तर लावायचाच आहे आणि अखंड दिवासुद्धा दुसरीकडे चालू ठेवायचा आहे. आणि जर का तुम्हाला वाटत चुकून एखाद्या वेळेस चुकून जर का तो दिवा शांत झाला तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये एक दुसरी वात घालून ठेवायची आहे आणि मग ती वात चालू करायची. जाणार असेल असं वाटत असेल तर वर खाली करताना तर ती वात चालू म्हणजे लावून ठेवायची आणि मग जी आपली मेन वात आहे ना ती नीट करून मग परत तो दिवा चालू करायचा. अशा प्रकारे आपल्याला तो अखंड दिवा 9 दिवस चालू ठेवायचा आहे. तर एवढं घरात छान वातावरण झालं होतं ना पूजा केल्यावरती. आणि दिव्याची सुद्धा प्रार्थना करायची आहे आपल्याला. आणि घरात 9 दिवस आपल्या आता असंच वातावरण राहणार आहे. तर मी आता आरती वगैरे सगळी करून घेतली, देवांना वगैरे आरती वगैरे दाखवली आणि नैवेद्यसुद्धा दाखवला. नैवेद्य आपल्याला गाईच्या तुपाचा काही पण नैवेद्य दाखवायचा होता, पहिला दिवस होता तर. आणि रांगोळी वगैरे पण बघा आता काढून घेतली आणि आता मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे. एकच पाठ करणार आहे. तुम्हाला 1, 14 किंवा 7, 5 किती पाठ करायचे असेल तसे पाठ करा. त्यामध्ये सगळी संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याचे नियम वगैरे. तर मी पाठाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.